नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे आपल्या आवडत्या चॅनलमध्ये। आजची स्टोरी जितकी अनोखी तितकीच अविश्वसनीय आहे। कल्पना करा, लग्नाचा मंच सजलेला आहे, वधू तयार आहे, पण वर मात्र मानव नसून एक कार्डबोर्डचा कटआउट। हो, हे खरं आहे आणि हे घडलंय जपानमध्ये। पण एका मुलीने एखाद्या कटआउटशी लग्न का केलं? नेमकी काय आहे या कहाणीची बॅक स्टोरी आणि ही घटना एवढी व्हायरल का झाली? चला पूर्ण गोष्ट जाणून घेऊया। जपानमध्ये एका 25 वर्षीय तरुणीला एक गेम सिरीज खूपच आवडते, याकुजा। या गेम मधील काझुमा किर्यो हा एक जबरदस्त, शांत आणि शक्तिशाली कॅरेक्टर, आणि ती मुलगी या कॅरेक्टरची एवढी मोठी फॅन होती की तिने त्याला तिचा परफेक्ट मॅन मानला। याच दरम्यान जपानमध्ये एक खास स्पर्धा आयोजित केली होती, ज्यात विजेत्याला आपल्या आवडत्या गेम कॅरेक्टर सोबत एक वेडिंग सेरेमनी करण्याची संधी मिळणार होती। मुलींनी यात भाग घेतला आणि काय झालं माहितीये? ती थेट जिंकली। विजयानंतर जे घडलं त्याने संपूर्ण सोशल मीडियावर धुमाकूळ घातलाय। समोर अत्यंत सुंदरपणे सजलेला लग्नाचा सेट, लग्नाच्या जोडा परिधान केलेला वधू आणि तिच्या शेजारी उभी असलेला काझुमा किर्योचा कार्डबोर्ड कटआउट। हो, हा खरा विवाह नव्हता, पण प्रतिकात्मक लग्न, ज्याला जपानमध्ये फॅन्डम संस्कृतीत बरीच प्रसिद्धी आहे। मात्र फोटो बाहेर पडल्यानंतर लोकांमध्ये एकच प्रश्न, एखादी व्यक्ती एखाद्या काल्पनिक कॅरेक्टरवर एवढं प्रेम कसं करू शकते? ही दुनिया कुठे चालली आहे? आणि हे फॅन्डम, ही वेडेपणा? सोशल मीडियावर काहींना हे क्यूट म्हटलं आहे, तर काहींना त्याला ओव्हर फॅन्डम। कमेंटमध्ये तुफान चर्चा। काही म्हणाले या मुलीचा प्रेम खूप पवित्र आहे, तर काही म्हणाले आता कार्डबोर्ड लग्नही होऊ लागली। पण एक गोष्ट नक्की, या अनोख्या लग्नामध्ये जपानमध्ये नाही तर जगभरात चर्चा निर्माण केली। या घटनेतून एकच गोष्ट समजते, प्रेमाचं स्वरूप बदलत चाललंय। कधी कधी लोकांना काल्पनिक पात्रामध्येही भावनिक जोड सापडते। तुम्हाला काय वाटतं? ही घटना फक्त मजा आणि फॅन्डम आहे की खरंच समाज बदलतोय? तुमची प्रतिक्रिया कमेंटमध्ये नक्की लिहा आणि अशाच अजून भन्नाट, अनोखी आणि थरारक स्टोरीसाठी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।